आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील चास इंदिरानगर तसेच गंगापूर बुद्रुक येथे घोडेगाव पोलिसांनी धाड टाकत अवैध दारू विक्री तसेच दारू जवळ बाळगणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या 3ही आरोपींना ताब्यात घेतले। त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65E प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी फिर्याद पोलीस शिपाई मंगल शिंदे, पोलीस हवालदार बाळासाहेब पवार तसेच पोलीस नाईक संगीता मध्ये यांनी दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चास इंदिरानगर येथील आरोपी चंद्रभागा सोनवणे यांच्याकडून 900 किमतीच्या 15 सीलबंद बाटल्या मिळाल्या आहेत, तर पिंपळगाव घोडे येथील आरोपी संतोष वळणे यांच्याकडून गावठी हातभट्टी तयार दारूचे 5 लिटरचे कॅन मिळाले, तर गंगापूर बुद्रुक येथील आरोपी हरिचंद्र तिकांडे यांच्याकडे 480 रुपये किमतीच्या GM संत्रा कंपनीच्या 8 क्वार्टर्स मिळाल्या आहेत। सदर अवैध दारू बेकायदा बिगर परवाना जवळ बाळगून ओळखीच्या लोकांना चोरून विक्री करताना मिळून आल्याने सदरची कार्यवाही घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून अधिक तपास महिला सहाय्यक फौजदार तुरे, पोलीस नाईक रवी सुरकुले, पोलीस नाईक अविनाश कालेकर हे करत आहेत। अवैध दारू विक्री किंवा निर्मितीबाबत कुणाला माहित असेल तर पोलिसांना तातडीने कळवावे, असे आवाहन घोडेगाव पोलीस स्टेशनचे API जीवन माने यांनी केले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी। पाहूयात। 16 मार्च रोजी आगामी धुलीवंदन आणि होळी या सणांच्या अनुषंगाने घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू विक्रेते यांच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली होती। सदर मोहिमेदरम्यान अवैध दारू विक्रेते आणि दारू निर्मिती करणारे अशा 3 लोकांच्या विरोधात कारवाई करून 3 वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत। आरोपींच्या मध्ये चंद्रभागा खंडू सोनवणे राहणार चास इंदिरानगर, त्यानंतर संतोष मारुती वळणे राहणार पिंपळगाव घोडे आणि हरिश्चंद्र बबुशा तिकांडे राहणार गंगापूर बुद्रुक अशा 3 इसमांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। अवैध दारू विक्री किंवा निर्मिती याबद्दल नागरिकांना जर काही माहिती असेल तर त्यांनी निर्भीडपणे पोलीस स्टेशनला माहिती द्यावी। धन्यवाद।